आज आपण बनवणार आहोत हेल्दी व टेस्टी पालकपुरी रेसिपी। हिरव्या पालकापासून तयार होणारी ही पुरी मुलापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडते। रोजच्या जेवणासाठी, डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी ही पालकपुरी खूपच उत्तम आहे। या रेसिपीमध्ये मी फार कमी साहित्य वापरून अगदी सोप्या पद्धतीने पालकपुरी बनवणार आहे। पालकामुळे शरीराला आयर्न, फायबर किंवा पोषण तत्वे मिळतात, त्यामुळे ही रेसिपी चविष्ट तर आहेच, पण आरोग्यासाठीही फायदेशीर आहे। चला बघूया रेसिपी। आता मी पालकच्या पुऱ्या बनवणार आहे। ही एक पेंडी पालक घेतलेली आहे, मी हे स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यासाठी आता आपल्याला लागणार आहे साहित्य बघा। मी एक 10 ते 12 हिरवी मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, जिरं, ओवा, तीळ, लसूण आणि आलं हे आता आपल्याला सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। बघा हे अशा प्रकारे मी पालक घेतलेले आहे, हे आता आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे। बघा अशा प्रकारे मी ही पालक बारीक करून घेतलेली आहे। आता यामध्येच आपल्याला बारीक होण्यासाठी कोथिंबीर, मिरच्या, लसूण, आलं सगळं टाकून बारीक करून घ्यायचं आहे। यामध्येच मी टाकणार आहे। मध्ये मी घालत आहे। यात आपल्याला सगळं मिक्सरला फिरवून घ्यायचं बारीक वाटून। आपलं हे अशा प्रकारे सगळं बारीक झालेलं आहे। आता आपल्याला यामध्ये पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला। आता मी थोडंसं यामध्ये बाजरीचं पण पीठ घालणार आहे आणि थोडंसं डाळीचं पीठ घालणार आहे, एक बारक्या चमच्याने 2 चमचे। हे बेसन पीठ आहे 2 चमचे। आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे। एक चमच्यावरून मी मीठ घेतलेलं आहे। थोडासा ओवा घ्यायचा आहे। तीळ घालायचं आपल्याला। आता आपल्याला हे सगळं पीठ मळून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्ही रवा सुद्धा घालू शकता, एक छोट्या चमच्याने 2 चमचे, त्यामुळे पुऱ्या एकदम कडक आणि खुसखुशीत होतात। तुम्हाला जर क्वांटिटी जास्त पाहिजे असेल तर तुम्ही पाणी पण वापरू शकता, यामध्ये पाणी वापरून पीठ मळू शकता क्वांटिटीसाठी। बघा अशा प्रकारे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे। आता आपण तुम्ही याच्या पुऱ्या पण करू शकता आणि पराठे पण ह्याचे बनवू शकता, तुम्ही दोन्ही यामध्ये होऊ शकतात। तर आता आपण पुऱ्या पहिला बनवून घेऊया, नंतर पराठा कसा बनवायचा ते बघूया। आपल्याला कढईत तेल ओतून घ्यायचं आहे। तेल तळण्यासाठी ठेवायचं आहे आपल्याला, गरम होण्यासाठी। तेल कडक होते तोपर्यंत आपण पुऱ्या लाटून घेऊया इथं।
आपल्याला पीठ भिजत ठेवण्याची काही गरज नाही, लगच्या लगेच लाटलं तरी पण चालतंय. बघा अशा प्रकारे आपल्याला लाटून तयार झालेले आहे. आपण आता याच्या पुऱ्या करूया. जास्ती जाडसर पण लाटायचे नाही, जास्ती पातळ पण लाटायचे नाही. एकदम पातळ लाटले तर एकदम कडक होतील आणि एकदम जास्त जाड ठेवले तर तुटणार नाहीत. त्यामुळे आपल्याला चपातीसारखंच लाटायचं आहे. थोडीशी जाड घ्यायची आहे चपातीपेक्षा. बघा अशा प्रकारे लाटी आपली लाटून तयार आहे. मी एक पेला घेतलेला आहे, पेल्याच्या साहाय्याने मी हे कट करत आहे. आता आपलं तेल तापले का पहिला बघूया. आपलं तेल आता कडलेलं आहे. आता गॅस मी बारीक ठेवत आहे. आता आपल्या पुऱ्या यामध्ये सोडून बघूया आपल्या कशा होतात ते. मुलांच्या डब्यासाठी एकदम हेल्दी आहेत ह्या. जर मुलं तुमची पालकची भाजी खात नसतील तर ह्या प्रकारे तुम्ही ट्राय करून नक्की बघा. आवडीने खातील मुलं एकदम. बघा अशा प्रकारे आपल्या तिखट पुऱ्या टमटमीत फुगलेल्या आहेत आणि तयार पण झालेल्या आहेत. आता आपल्याला ह्याच पिठाच्या पराठे बनवायचे आहेत. जे मी पुऱ्यांना पीठ मळलं होतं ना, त्याच पिठाच्या मी पराठे बनवणार आहे. तर बघूया आपण पराठे आता कसे बनवायचे ते. एक गोळा घेतलेला आहे मी छोटासा चपातीच्या आकाराचा. आता त्याचेच मी पराठा बनवत आहे. ह्याला घडी घातली मी आता. थोडंसं मध्ये पीठ घातले. बघा आता आपण करपूस रंगावरती याला भाजून घेऊया. याला तुम्ही तूप लावू शकताय, बटर लावू शकताय. मी तेल लावत आहे. खायला एकदम हेल्दी आहे. बघा अशा प्रकारे आपला पालक पराठा तयार झालेले आहे. तुम्ही नक्की ट्राय करून सांगा कसे झाले आहेत पालकचे पराठे आणि तिखट पुरी ते. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.